कर्ज फिटलं, वाटलं सुटलो. पण थांबा, कदाचित खरी लढाई तर आत्ताच सुरू होतीये. शेवटचा EMI भरल्यावर अनेक जण एक मोठी चूक करतात. पण असं का होतं? चला एका गोष्टीतून समजून घेऊया. हे आहेत शर्मा आणि गुप्ता कुटुंब. सगळं काही सारखं, उत्पन्न, शहर आणि दोघेही नुकतेच कर्जमुक्त झाले होते. मग अवघ्या 5 वर्षात त्यांच्या परिस्थितीत एवढा मोठा फरक का पडला? शर्मा कुटुंबाने कर्ज संपताच उत्सव साजरा केला. नवी गाडी, घराचं नूतनीकरण, सगळं पुन्हा कर्जावर. आणि याचा परिणाम? ते पुन्हा त्याच कर्जाच्या चक्रात अडकले. पण गुप्ता कुटुंबाने काय केलं? त्यांनी पैसे गुंतवायला सुरुवात केली. आणि 20 वर्षानंतर त्यांची गुंतवणूक वाढून झाली होती तब्बल 2.6 कोटी रुपये. याला म्हणतात अरायव्हल फॅलेसी. मोठं ध्येय गाठल्यावर अचानक एक पोकळी जाणवते. कारण कर्ज फक्त आपले पैसे नाही घेत, तर आपली मानसिक शांतीसुद्धा हिरावून घेतं. एका प्रिन्स्टन स्टडीनुसार आर्थिक तणामुळे आपली बुद्धी तब्बल 13 IQ पॉइंट्सने कमी होते. या उलट कर्जमुक्त झाल्यावर आपला मेंदू जणू सुपरचार्ज होतो. विचार करण्याची क्षमता वाढते. यालाच म्हणतात FU मनी, म्हणजे स्वाभिमानाने नाही म्हणण्याची ताकद. मग आवडत नसलेली नोकरी का करायची? किंवा चुकीच्या गोष्टींना का सहन करायचं? तर या स्वातंत्र्यासाठी फक्त 3 नियम आहेत. पैसा कामाला लावा, शांतता मिळवा आणि स्वतःचे बॉस बना. पण एक धोका आहे. तो म्हणजे आपल्या जवळचेच लोक. क्रॅब मेंटॅलिटीपासून सावध रहा. कारण कर्जमुक्त होण्याचं खरं बक्षीस म्हणजे खूप सारे पैसे कमावणं नाहीये, तर ते आहे निवडण्याचं स्वातंत्र्य, म्हणजेच फ्रीडम टू चूज. आपल्याला हवं तसं आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य, आपल्या अटींवर, आपल्या इच्छेनुसार. तर आता आपल्यासमोर 2 रस्ते आहेत, शर्मा कुटुंबाचा की गुप्ता कुटुंबाचा. निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे. ही गोष्ट महत्त्वाची वाटली असेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा.